परळीमध्ये पहिल्यांदा जे आहे ते वृक्षांना राख्या बांधल्या गेल्याचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या सूर्योदय न्यूज चॅनलच्या टीमला आपल्याला पाहायला मिळाले. कडधान्य असेल त्याचबरोबर ज्या काही झाडांच्या बिया आहेत यांच्या माध्यमातून ही राखी जी आहे ते बनवण्यात आली आणि तब्बल इथून ते तिथपर्यंत जेवढे काही झाड आहेत प्रत्येक झाडाला आहे ते या राख्या बांधल्या गेलेत. मात्र याचं प्रमुख कारण काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या राख्या बांधल्या त्याचं नेमकं कारण काय? आमचं दिव्य ज्योती जागृती संस्थान एक संस्था आहे. त्याच्यामध्ये इको फ्रेंडली आम्हाला राखी आम्ही बनवलेले आहेत. हे राख्या कडधान्ये, फूल आणि इतर ह्याच्यापासून बनवलेल्या आहेत. हा नैसर्गिक राख्या बनवलेल्या आहेत. आमची संस्था पर्यावरण ह्यांच्याशी म्हणजे संरक्षण करते आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रत्येक धान्यापासून आम्ही ही राख्या जे बनवलो याच्यामध्ये कुठल्या पण केमिकल किंवा वस्तू नाहीत आणि हे पूर्ण बीज असल्यामुळं जरी जमिनीवर खाली जरी पडलं तरी जमिनीला पण नुकसान नाही. एका दिवस ते खत पण होऊ शकतं आणि झाड पण उगू शकतं. आणि पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आता गणपती पण आहे, ते पण आम्ही इको फ्रेंडली गणपती पण आम्ही असाच मातीपासूनच बनवणार आहोत की कुठली पण पर्यावरणामध्ये पण वातावरणाला पण त्रास होणार नाही किंवा समाजाला पण नाही आणि पृथ्वीला पण नाही. म्हणजे संरक्षण होण्यासाठी आणि आपल्याला पण त्याच्यापासून निरोगी राहण्यासाठी आम्ही हे पण बनवणार आहोत. किती राख्या बांधल्या झाडांना? भावाने बहिणीने भावाला राखी बांधले हे आपण पाहिलं, मात्र वृक्षांना तुम्ही राख्या बांधल्या. भरपूर ठिकाणी बांधल्यात आहेत. भरपूर लेडीज आल्या आहेत. 100-1च्या वर बांधल्या असतात राखी एक झाडांना. राखी बनवायला तब्बल किती वेळ लागला तुम्हाला? एक राखी बनवायला आता छोटी मोठी असू शकते तर त्याप्रमाणे 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास जवळजवळ. या आश्रमाच्या माध्यमातून आणखीन काय काय माहिती वगैरे दिली जाते? ह्या आश्रममध्ये सर्व आयुर्वेदिक प्रकारचे आयुर्वेदिक औषधेही भेटतात. चाय आयुर्वेदिक, पुन्हा कोलगेट, सगळे आयुर्वेदिकच वनस्पतीपासून बनवलेले सर्व प्रकारचे औषधे भेटतात इथे. त्यावेळेस इथं आरतीचा कार्यक्रम बाकी इतर काही आश्रमासंदर्भात माहिती वगैरे दिली जाते आणि त्यानंतर आता घराच्या दिशेने जात आहे. नेमकं काय भावना आहेत बरं या आश्रमासंदर्भात आणि काय वेगळा अनुभव? अनुभव आमच्या महाराजाचा खूप अनुभव येतो. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला जी आमच्या मनातली जी इच्छा आहे ती आमची पूर्ण होते महाराजाच्या कृपेनं. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर परळीमध्ये या आश्रमासंदर्भात एक वेगळी माहिती जी आहे ते समोर येते. काय नेमकं जवळपास या किती राख्या बांधल्यात आणि पूर्ण आत्तापर्यंत जेवढ्या काय राख्या झाडांना बांधल्या गेल्या त्याच्यासाठी किती वेळ द्यावा लागला? दिव्य ज्योती जागृती संस्थान एक सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य दोन्ही कार्य करते. तर पर्यावरण अंतर्गत आमचे अनेक प्रोजेक्ट आहेत. फक्त पर्यावरण नाही तर संतुलन आहे, नारी सशक्तीकरण, नशामुक्तीसाठी असे अनेक प्रकल्प राबवले जातात. तर सध्या आता राखी पौर्णिमेचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि आपण बाजारामध्ये ज्या राख्या पाहतो त्या नॉर्मली प्लास्टिक किंवा काचांपासून बनवल्या जातात, ज्या आपल्या प्रकृतीसाठी हानिकारक आहेत. पण संस्थांनी हा जो प्रकल्प राबवला त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की आपल्या प्रकृतीचं संरक्षण व्हावं. या अंतर्गत काही कडधान्यांपासून किंवा फळांच्या बिया, भाज्यांच्या बिया किंवा पानं, फुलं आहेत यांच्यापासून ह्या राख्या बनवल्या, जेणेकरून आपल्या प्रकृतीला ह्याच्यापासून नुकसान होणार नाही, तर ह्याचा फायदाच फायदा आपल्या ह्या प्रकृतीला होणार आहे. आणि जवळपास आमचा हा कार्यक्रम फक्त परळीमध्ये नाही, आमची संस्था दिव्य ज्योती जागृती संस्थांची शाखा जी आहे लातूरमध्ये आहे. तर लातूर अंतर्गत परळीमध्ये पण आमचा आश्रम आहे. तर इथे पण आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे. आणि कालच परवा राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आंबेजोगाईमध्ये पण एका शाळेमध्ये हा प्रकल्प राबवला. जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्या विद्यार्थ्यांनी राख्या बनवलेल्या आहेत. लातूरमध्ये जवळजवळ 80 ते 90 महिलांनी राख्या बनवलेल्या आहेत आणि प्रत्येकाने झाडाला बांधल्या. आणि आज परळीमध्ये जेवढेही गुरु महाराजांचे जे शिष्य साधक वर्ग आहेत, जवळजवळ 70 ते 80 साधक वर्गांनी ह्या राख्या ज्या आहेत इथे आश्रममध्ये येऊन ह्या राख्या बनवलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहत आहात की जिथे जिथे ही झाडं आहेत प्रत्येक झाडाला ही राखी बांधलेली. झाडाला राखी बांधण्यामागचा उद्देश हा आहे की खरा संरक्षण, आपण एक बहीण एका भावाला राखी बांधते तर तो माझं रक्षा करेल, पण आपल्या मनुष्य जीवनाची खरी रक्षा करणारा तर केवळ मात्र ही प्रकृती आहे. जर ऑक्सिजन अर्थात झाडच आपल्याला ऑक्सिजन देणार आहे, जर झाडाचं संरक्षण आपण नाही केलं तर आपलं जीवन धोकादायक आहे. म्हणून ह्याचं संरक्षण करणं ह्या प्रकल्पाच्या मागचा हाच उद्देश आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स परळीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुर्ज मीडिया, बीड, परळी.